नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आसा आणि ह्या अधिवेशनान खूपशे प्रश्न खूपशा मतदारसंघातल्या विशयांचे, खूपशा गावातल्या विशयांचे प्रश्न ह्या विधानसभेत चर्चेक येवपाची शक्यताय आसा. असोच एक गांव बार्देस तालुक्यातल्या हळदोणा ह्या कॉन्स्टिट्युएन्सीतलो गांव म्हटल्यार पोमुर्फा. पोमुर्फा एकोशी हे गांव हे हायली पॉप्युलेटेड अशा पद्धतीचे गांव आणि त्या गांवांचे वेगवेगळे विषय आसात. त्या गावांनी हालींच्या तेंपार ज्या तरेन मेगा प्रोजेक्ट सुरू जाल्यात, त्या गांवांतले दोंगर हालींच्या तेंपार ज्या तरेन वेगवेगळ्या प्रोजेक्टा खातीर कन्वर्ट जावपाक लागल्यात, त्या विरोधात थंयसरले थळावे लोक हे एकठांय जावन सध्या वेगवेगळ्या पद्धतीन आंदोलनाय करतात आणि लिगल बॅटलूय तांची सुरू आसा. त्याच पोमुर्फा गांवचो एक सुपूत जो ह्या चळवळीन एक्टिव्ह आसा, त्याच पद्धतीन कोर्टान वचूनय आपल्या गांवा खातीर जो कोर्टान वचूनय केसी झगडटा तो धिरेन बाब फडते आमच्या वांगडा आसा. धिरेन येवकार तुका. असेंब्लीच्या फाटभुंयेर एक आंदोलन, एक सायलंट प्रोटेस्ट पोमुर्फा हांगासर जालो. सेव्ह अवर विलेज अशा पद्धतीन हो प्रोटेस्ट जालो आणि तो प्रोटेस्ट मुखेलपणान कित्याक आसलो तर असेंब्लीन हो विषय पोमुर्फा गांवच्या मेगा प्रोजेक्टाचो विषय आणि पोमुर्फा गांवशी संबंधित जे वेगवेगळे विषय आसात ते हायलायट करपाक लागून तांणी हो प्रोटेस्ट केलो आणि त्या प्रोटेस्टा उपरांत ज्या तरेन थंयसरल्या थळाव्या लोकांनी त्या प्रोटेस्टाक सपोर्ट केलो ते जर पळयत जाल्यार खंय तरी गांवांतले लोक आता जागे जावपाक लागल्यात आणि ह्याच प्रोटेस्टाच्या बाबतींत पोमुर्फा एकोशी गांव थंयसरले विषय हे सगळ्यो गजाली आमी धिरेन बाबा कडल्यान समजून घेतले. धिरेन बाब, ते दीस तुमचो प्रोटेस्ट जालो, आमी फोटोय पळयले, त्या संदर्भातली बातमी आमच्या गांवकारीचेर ऑलरेडी ब्रॉडकास्ट जाल्ली आसा, पेपरा भितरूय बातमी आयल्यो. असेंब्लीच्या फाटभुंयेर तुमी हो प्रोटेस्ट करपाचो तुमचो मेन उद्देश कितें? ॲक्च्युली आमचो आता 6 ऑगस्ट 2024 6 ऑगस्ट 2024 7 सेशन असेंब्ली आहले. तेच्या पयलीं आमी आमचो एमएलए लोकल एमएलए कालूस बाब ताका आमी एक प्रश्न काडलो की आमी एवरी टायम कोर्टान वयता आणि आमचो आख्खो गांव जो सकयल आहा पळय, सकल गांव आहा आणि फुडल्यान दर्या आणि फाटल्या वाटेन सगळो डोंगर. सो ताका आमी कितें म्हटलें, एवरी टायम जर कोण डोंगर कन्वर्जन करता, कोण आनी कितें इलिगल करता, कोण रोड करता, अशें आमी 3-4 जे प्रोजेक्ट आसले पळय चॅलेंज केले, हायकोर्टान घातले, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऑफ पंचायतीन घातले आणि बंद केले, स्टे हाडली. आता एवरी डे जर आमी फाटीक लागतले आणि डोंगर सेव्ह करपाकूच म्हणून भोंवोंक शकना आमी डेफिनेटली. सो आमी कितें केलें, एमएलएक अप्रोच केले आणि तो डोंगर जो आहा पळय सगळो ते प्लांटेशन जाताले. इतली वर्साच्यान आतां ते प्लांटेशन जाताले, कॅज्यू प्लांटेशन जाताले, जावं आनी कसले एक्टिविटीज प्लांटेशनाचे जाताले. सो आमी कितें केलें, एमएलएक अप्रोच जाले सगळे गांवचे लोक आणि ताका सांगलें एक काम कर, असेंब्ली आतां येता पळय, ह्या असेंब्लीक म्हटलें एक आमचे इशू रेज कर, जो डोंगर जो आहा पळय तो नो डेव्हलपमेंट झोनान डिक्लेअर कर, घालुया म्हणून. आणि तो डोंगर जो आहा पळय अबाव 25 डिग्रीज 30 डिग्रीज 35 डिग्रीज स्टीप स्लोप आहा तो. सो त्या टायमार कितें जालें, एमएलएन घातलो प्रश्न आणि हांव स्वता असेंब्लीन आहलो. दॅट वॉज 7th सेशन असेंब्ली. मागीर जेन्ना तो घातलो प्रश्न तेन्ना विश्वजीत राणे आमचो टीसीपी मिनिस्टर तेडेन सोमतोच इमिजिएटली सांगलें, ओके आय एम गोइंग टू फ्रीज द हे म्हणलो पोमुर्फा इज अ स्टिपी स्लोप लँड म्हणलो, आय एम गोइंग टू मेक इट एट नो डेव्हलपमेंट झोन म्हणलो. आमचे गांवचे बीन सगळे लोक खुश जाले म्हणून आता चल आता आनी फुडें कोर्टान त्या तरी डोंगर वाचोवपाक ते वयचे ना, कित्याक आमचे कितें आहा, सकयल्या वाटेन दर्या आहा, मदलो घर आहा. आता जर डोंगर कापलो न्हू, डोंगराचे कापलो जर कन्स्ट्रक्शन थंय जालें, जे सकयली घरां आहा पळय त्यो ऑटोमॅटिकली वॉटर लेवल रायज जातले आनी गांव कबार जातलो. हे एक प्रश्न आहा. सो त्या खातीर आमी ओके म्हटल्यार तर जालें म्हणून. 7 सेशन असेंब्ली जावन कंप्लीट जाले, 6 म्हयने जाले, आमकां नोटिफिकेशन ना, कसलेंच काय इन्फॉर्मेशन कांयच ना. एमएलए कडेन परत विचारलें, कांय इन्फॉर्मेशन दिवना आमकां. 8th सेशन असेंब्ली जाली पळय तेन्ना आमी प्रोटेस्ट एक जालो आमचो हांगा आझाद मैदानार. तेन्ना तो ओवरऑल गोवा लेवल आसलो प्रोटेस्ट. त्या टायमार हांवें म्हाजो प्रश्न रेज केलो, आतां ह्या असेंब्लीक तरी तुमी जागा जाय, आमचे कितें आहा पळय ते प्रश्न दिया म्हटलें, म्हणजे केला आमचो काय ना करून कितें केला काय म्हणून इन्फॉर्मेशन. आमकां त्या टायमार कितें जालें, विश्वजीत राणे कडसून काय ना असेंब्लीन परत 8th सेशनाक, जावं एमएलए कडसून परत काय ना. आता कितें आहा, एवरी टायम आमी सांगप, एमएलए आमचो प्रश्न घेता, तूं करता म्हणटा मागीर कांयच उलयना. आमी आपयले, लोकलांनी सांगले एक काम कर, आमी डिस्कशन करूया, बसून कितें उलोवया, पॉयंट्स आहा ते काडया, बट रिस्पॉन्स ना काय. आमी करूया म्हणलो, 2 म्हयन्यांनी करूया, 1 म्हयन्यान आतां बिजी आहा सो उरले.
आता कितें जालें 8th सेशनूय जालें तेवूय जावन गेलो आता 9th सेशन येयलें 9th सेशनाक आता कितें केलें आमी ओगी बसात तांकां आता कितें जालां मिनिस्टराचें आमी गोंयचे लोक म्हणटा बोबा घालतले आनी मागीर ओगी रावतले सो आता कितें केलें आमी परत 9th सेशन येता आता म्हटल्यार परत तांकां जागे करून दिवया सो लास्ट संडे प्रोटेस्ट केला आमी तेच्या पयलीं सॅटर्डे इवनिंग 8 सुमार 20-30 जाण भुरगे मेळ्ळे आमी आमची टीम आहा सो तेंच्यांनी सांगलें चल करुया म्हणून इमिजिएटली पावस आहलो पावसाच्या भरान तरी लोक सगळे जाण येयले आनी संक सुमार प्रोटेस्ट केलो लोक जमा जाले सगळे जाण आनी केलो प्रोटेस्ट आनी फायनली आता रेज केलो आमी की आता तरी ह्या टायमार तरी 9th सेशनाक तरी एमएलएन मातशें तोंड उगडचें आनी एश्युरन्स जे आमचे विश्वजीत बाबरांनी दिल्ले पळय ते नो डेव्हलपमेंट फ्रीज करचो न्हू कित्याक तो दोंगर जो आहा पळय तीच आमची ग्रीन लंग्स आहा की आमचीच ग्रीन लंग्स न्हू एक्चुअली ती सेंटराक पडटा दोंगर तो म्हणजे पर्वरी पासून आहा पळय तांकांय फाल्यां जर ऑक्सिजन जाय जाल्यार आमच्याच ग्रीन लंग्सान मेळटा. धीरेन एक गजाल म्हटल्यार मुखेलपणान आमकां आमच्या प्रेक्षकांकूय सांगपाक जाय की एकोशी पोमुर्फा हे जे गांव आसात बार्देस तालुक्यांतले हे गांव हे प्रामुख्यान फिशरमॅन कम्युनिटी जी आमची आसा ट्रेडिशनल फिशरमॅन कारण ते दर्या देगेक तेंची सगळी घरां जी आसात ती दर्या देगेक आसा आनी ताच्या फाटल्यान पुरायपणान तो व्हडलो दोंगराच्या सकयल ही घरां आनी घरां जातूकच दर्यो म्हटल्यार हे जर दोंगर जर फाल्यां कन्स्ट्रक्शनाक जर ओपन करीत आणि हे सायडीन आमकां सगळ्यांक खबर आसा की एव्हरी इयर सध्या दर्याची पातळी ही वाढत चल्ल्या आणि इट इज सायंटिफिकली प्रूव्हन की फुडल्या कांय वर्सांनी दर्याची पातळी ही वाडटली कितलेशेच गांव हे उदका सकयल येतले म्हणून आता हे सगळे जर कन्सिडर करीत जाल्यार ते दोंगर राखप हे सामके गरजेचे ते जर दोंगर राखूंक ना जाल्यार हे सगळे लोक जे आसात ह्या गांवांतले कोस्टल बेल्टांतले ते लोक देशोधडीक लागतले आणि इतले सादे सिंपल ह्यो सगळ्यो गजाली खबर आसूनय बीन म्हटल्यार अशे उंच असलेले दोंगर आयज वेगवेगळ्या मेगा प्रोजेक्टा खातीर ओपन करून दिवपाचे प्रकार या सरकारान चालल्या. धीरेन म्हाका एक सांग की तुमकां तुमची हळदोणा कॉन्स्टिट्युएन्सी आणि हळदोणा कॉन्स्टिट्युएन्सीचो आमदार जो आसा तुमचो एडवोकेट कार्लोस फेरेरा एक सिनियर वकील थंय एडवोकेट जनरल म्हणूनय ताणें काम केला असिस्टंट सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणूनय ताणें काम केला आणि इन लिगल फील्ड तांची एक वेगळी वळख आसा. तुम्ही खरें म्हटल्यार एक नशीबवान की फाल्यां लिगल जर कसलो एक प्रश्न तुमच्या मतदारसंघात तयार जालो जाल्यार तुमचो आमदार हो स्वता त्या विशयांत एक्सपर्ट असल्या कारणान तुमकां तातूंत भंय ना. आता एडवोकेट कार्लोस फेरेरा हे तुमचे आमदार आसूनय बीन हे जे विषय जे आसात जे आता असेंब्ली आणि लिगल कोर्ट आणि असेंब्ली हे वेगवेगळ्यो गजाली कोर्टान वचून एडवोकेट कार्लोस बाब कितली फायट दिवं शकता म्हणून असेंब्लीन वचून फायट जर दितलो जाल्यार ताका लिमिटेशन ताका बाकीच्यो गजाली लागतात. आता 3 वर्सां पुराय जाली तुमकां ह्या आमदारा सकयल तुम्ही आता हे करतात तुम्ही तुमच्या आमदाराच्या कामगिरी कडेन कशें पळयतात? आता आमदार एक्चुअली पयलींचो आता आमदार आहले पळय ते जाले ग्लेन जालो तेच्या पयलीं नार्वेकर जालो तेंच्यांनी तेंचे टर्म्स आहले ते केले. आता जेन्ना आमचो कल्लूस बाब येयलो पळय तेन्ना सगळे जाण हॅपी आहले कित्याक मातशें आमकां चेंज हाडटले कित्याक तो बरो एडुकेटेड आहा एडवोकेट जनरल आहलो आनी सिनियर कावन्सील लॉयर आहा सो त्या खातीर कितें जालें आमी खूश आहले. आनी जेन्ना प्रोजेक्ट पासून येयलो पळय सगळे गोंयचे आमचे गांवचे लोक आहा पळय ते बीजेपी आनी काँग्रेस आहा म्हणून चिंतून वचना काँग्रेसीचे लोक आहले पळय जावं बीजेपीचे लोक आहले पळय सगळे जाण आमी एक युनिटीन गेले आनी तेजे कडेन गेले म्हणजे एक फर्स्ट प्रोजेक्ट येयल्ले तरुण तेलांनीचो सो तेका आमी अपॉयंट केलो म्हणजे म्हाका सजेशन दी म्हटल्यार तूं मेन तूं सिनियर कावन्सील एडवोकेट आहा तुजी नॉलेज आसली जाल्यार आमकां ऑब्वियसली आमी जिखतले म्हणून मेळटलें तेन्ना. सो आमी गेले खुबशे टायम जाले ड्राफ्टींग केलें कितें काम केलें हेल्प बीन आमकां केलो त्या टायमार. पण मागीर कितें जालें आतां सडनली मॅटर चलता कोर्टान मॅटर चलता. आतां मॅटर चलोवन मागीर सडनली कितें जालें आतां पळय पंचायत आहा पळय प्रोजेक्टाक कितें जालें पंचायतीन थंयसर आमकां स्टॉप वर्क ऑर्डर इश्यू केल्ली तांकां काम स्टॉप केल्लें जेन्ना आमी तेच्या पयलीं प्रोटेस्ट केल्लो थंयसर प्रोटेस्ट करून स्टॉप वर्क ऑर्डर इश्यू केली आनी विथीन फ्यू डेज लायक टीसीपीचे एक बिश्टें एप्लिकेशन कितें येयलें तांकां घेतलें तेंच्यांनी आनी तेका तरुण तेलांनी कोणाक आतां सांगलें तुवें जर एक कितें दी मागीर जाता. आतां तेंच्यांनी एप्लिकेशन घेतलें आनी काम परत स्टार्ट करपाक लागलें. त्या खातीर आमकां कितें जालें कोर्टान वयचें पडलें परत कोर्टान वयचें पडलें. आतां पंचायत जी आहली पळय ते पंचायतीनूच पयलीं आमचें हें केलें पंचायतूच आमच्या वांगडा रावना कित्याक आख्खो गांव जर तुका सांगता गांवांत प्रोजेक्ट नाका म्हणून थंय देवस्थानूय आहा प्लस थंयसर आमचे हे आहा तळे आहा बांयो आहा ते खूब इफेक्ट जावपाचो. सो त्या खातीर सगळे जाण गांवांत लोकांनी सांगलें एक काम कर हें कर म्हणून प्रोजेक्ट बंद करुया म्हणून. सो आमचो
काल्लूस ताणें सपोर्टूय केलो आमकां आनी तो एपियरूय जातालो मॅटराक. बट इन सडन कितें जालें, पंचायतीकूय सपोर्ट करपाक लागलो. आतां पंचायत आहा पळय, पंचायत कोणाची तेजीच पंचायत. तेका जाय जाल्यार तूं सांगून पंचायतीक सांगूंक शकता पळय एक काम कर, तूं स्टॉप कर, हे प्रोजेक्ट नाका आमकां. फुडें एक्शन कोण घेता, कितें घेता तांकां करून घेवन आमकां गांवाचें आमकां रिस्पॉन्सिबिलिटी पळोवंक जाय. बट ताणें कितें केलें, चलता मदीं म्हणूंक लागलो ना पंचायत इज रियली डुईंग अ गुड जॉब बीन म्हणूंक लागलो. सो पंचायत जर बरें काम करता म्हणूंक लागलो तेन्ना आमी कितें जालें, सगळे जाण लोक हे जाले, डिसअपॉयंट जाले. म्हणजे पंचायतीकूय तूं प्रेस करता, ज्या पंचायतीन आमकां आयज कोर्टान येयला तेका तूं सांगता तूं पंचायत इज रियली डुईंग अ गुड जॉब. आमी सांगलें, क्लियरली सांगलें आमी की आमच्या गांवाचे भुरगे आहा पळय टीम, ते कितें आहा, ते एक एमएलए वांगडा रावतलो, फाल्यां हांव बरें टर्म्सान रावं जाता अशें ना. सगळे जाण आमचे कितें आहा, सगळे युनिटीन आहा आनी सगळे भुरगे आहा ते सारके एनवायरमेंट लावर आहा आनी सगळे त्या भुरग्यां खातीर आयज आमचे इतल्या गांव सेव जाल्लो, प्रोटेक्ट जाल्लो. सो तेंच्यांनी कितें म्हटलें, पळय तूं जर पंचायतीक बरो रावता जाल्यार पंचायतीचेच मॅटर घे, आमचो मॅटर घेवं नाका, कित्याक तेंचो एडवोकेट सेपरेट आहा. तूं जर ते पंचायत इज रियली डुईंग अ गुड जॉब, पंचायती खातीर आयज अशें केलां तशें केलां, तेंकाय जर तूं प्रेस करतलो आमकांय प्रेस करतलो जावचें ना न्हू. सो आमी कितें म्हटलें, एक काम कर, तूं तेंच्या वाटेनूच पळय, आमी आमचो कितें आहा तें पळयता म्हटलें. सो मागीर कितें जालें, आमच्या वाटेन आमी येयले, तो तेज्या वाटेन चालले. एक गजाल धीरेन अशी आता लक्षात येयल्या की आता ॲडव्होकेट कार्लोस पेरेरा हे तूं सांगता तसो एक सिनियर काउन्सिल तो आणि लिगल हेतून ताचो खूब अनुभव आसा. पुणून खंयचेय मॅटर जेन्ना कोर्टान वयता तेन्ना ताची सगळी ती स्कील, ताचे इंटलॅक्ट हे सगळे थंय कामाक लागतात. पुणून एक एमएलए म्हणून काम करता आसतना एमएलए म्हणून काम करपाची पद्दत आणि सरकाराक ती कामां करूंक लावपाची पद्दत ही वेगळी आसा. म्हटल्यार प्रत्येक मॅटर जर फाल्यां ॲडव्होकेट कार्लोस जर म्हणल्यार ओके हांगासर इनजस्टीस जाता न्हू, आय वील गो इन द कोर्ट, हांगासर हे जाता न्हू, आय वील गो इन द कोर्ट, अशें जावपाक शकना. पण आमकां ती सिस्टम जर जाग्यार घालतलो, आतां पंचायत आमी पळयला खुबशे कडेन गांवांतल्या लोकां वांगडा पंचायत नसता. ज्या गांवांतल्या लोकांक जाय त्याचे नेमके उलटे पंचायत करता. आणि समजा आसगांव सारखी आता पंचायत ही गांवांतल्या लोकां वांगडा रावली, पुणून गांवांतल्या लोकां वांगडा पंचायत रावूनय काय उपयोग ना. तो मनीस म्हटल्यार ज्या कंपनीन परमिशन घेतलेली ती कंपनी डायरेक्टरेट ऑफ पंचायती कडेन गेली आणि तांणी परमिशन घेतलें. म्हणटकूच विषय असो जाला की गांवांतल्या लोकां वांगडा रावूनय काय फायदो जायना आणि ना रावूनय फायदो जायना अशी जाल्यार पंचायतीची परिस्थिती. तातून आता विषय कसो जाला की प्रत्येक मॅटराक आता तुमकां सुद्धा प्रत्येक मॅटराक म्हाका सांग, जर आमकां कोर्टान वचचें पडलें जाल्यार गव्हर्नमेंट मशिनरीचो उपेग कितें? ना हेच आमकां एक कितें जाल्लें, आतां पळय आमी 2-3 जेन्ना मॅटरां घातली पळय तेन्ना हांव हायकोर्टान आहा, आमची सगळी टीम आहले लोक भुरगे, कमीच कमी 15-20 जाण आहले आमी हायकोर्टान. सो हांवें हेच प्रश्न विचारलो आमच्या आमदाराक, एक काम कर सर, आतां यू टेल मी अबाउट दीस म्हटलें, वी आर फायलिंग अ मॅटर्स इन कोर्ट. So it is not our responsibility to every time to go in court. They are doing illegal activities over here, and every time if we are going to court, जाल्यार आमचो कितें फायदो काय म्हटलें, every time we can't go to court न्हू म्हटलें. Now this property is okay, for example म्हटलें, now for one we have gone to court, second also we have gone to court, we have stopped that project म्हटलें. But every time म्हटलें second, आता म्हटलें थर्ड आनी कोण येतलो, तेन्ना ती मोहित अगरवाल म्हणून एक प्रॉपर्टी आहली, तेंच्यांनी ते रोड इलिगल केल्लो थंयसर, आनी म्हटलें दॅट प्रॉपर्टी इज ऑल्सो दे आर गोइंग टू कन्वर्ट अंडर 17(2) म्हटलें. तितल्याक एमएलए म्हणूंक लागलो, दिस इज ऑल म्हणूंक दिस इज ऑल बाथरूम टॉक्स म्हणूंक. सो हाऊ कॅन दे कन्वर्ट काय म्हणूंक, इट इज अ नो डेव्हलपमेंट झोन म्हणूंक, हाऊ कॅन दे कन्वर्ट दिस प्रॉपर्टी काय म्हणूंक, इट इज अंडर, हांवें म्हटलें सर बट अंडर 17(2) एनीथिंग कॅन बी डन इन गोवा रायट नाव म्हटलें. कितें करूं शकता ते. आय हॅव हर्ड इन पिलेर्ना दे हॅव फिल्ड दॅट lake is been filled, then what about the slope and field and हे करपाक तांकां कांय ना न्हू. So this is all bathroom talks म्हणूंक, this cannot be done म्हणूंक. If this is done we'll go to court. I mean to see that is the problem म्हटलें, every time we go can't run to court, and that too म्हणजे आमचे जे आतां लोक आहा पळय, आमी सगळे कामाक आसता, सगळे कामां करता आनी आमी वी हॅव टू स्पेंड लॅक्स ऑफ रुपीज ओवर देर. आमी गोंयान रावूं, गोंयचे आसूं, आनी बिल्डरां खातीर गव्हर्नमेंट आयज कितें जाला, बिल्डरांक हेल्प करता. आतां सगळ्याक तुमी पळयत सगळे डिपार्टमेंटाचे डिपार्टमेंट बिल्डरांक सपोर्ट आहा, मिनिस्टर डिपार्टमेंटाक बिल्डरांक सपोर्ट आहा, पंचायत बिल्डरांक सपोर्ट करता, सगळे तेच जाल्ले आहा न्हू. म्हणजे आमी कितें म्हणटा, तुमी जावं कोर्टान वचा म्हणटा, तांकां कितें कळ्ळां आयज, म्हणजे पयशे स्पेंड करचे ना, इतले वयतले आनी थकतले आनी येतले म्हणटा. पण आमी एसेंब्लीन जेन्ना खंयच्याय विशयाचेर एक मंत्री उलयता तेका एक सेंटिटी आसता, तेका एक वेगळी हे आसता, बिकॉज ही हॅज टू फुलफील दॅट कमिटमेंट वीच हॅज बीन गिवन इन एसेंब्ली. आनी त्या खातीर एसेंब्ली भितर एक एश्युरन्स कमिटी म्हणून आसता, म्हणजे जे एश्युरन्स एसेंब्लीन दितात ते एश्युरन्स फुलफील जाला काय ना हाचो अभ्यास ती कमिटी करता. आता
ऑन रेकॉर्ड टीसीपी मिनिस्टरान स्टेटमेंट केल्लो की पोमुर्फा विलेजीतले हिल्स आपण NDZ करतलो म्हणून आता 2 अधिवेशनां झाली ते काय जावंक ना. ज्या पद्धतीन तो विषय ह्या तांच्या आश्वासनाचो उगडास हो तुमच्या आमदारान टीसीपी मिनिस्टराक करून दिवपाक जाय त्या पद्धतीन तो उगडास करून दिता अशें दिसता तुका? ना आता पळय, आता काल आमी जो प्रोटेस्ट केलो MLAचो परत स्टेटमेंट येयलो की आपले म्हणालो प्रोजेक्ट बीन कितें येता ते आपल्याक खबरूच ना म्हणालो थंयसर तो. आता इतले मेगा प्रोजेक्ट येता आमी थंय कंप्लेनी घालता आनी MLA म्हणटा ना खंयचे मेगा प्रोजेक्टाचे उलयता ते आपल्याक खबरूच ना म्हणालो. सेकंड थिंग तो म्हणटा इन दीस अबाउट दॅट नो डेव्हलपमेंट झोन आय ऑलरेडी रेज इन 7 असेंब्ली सेशन. 7 असेंब्ली सेशन जाले म्हणटा आनी आयज LAQ आता घालपाचो टाइम इट इज ऑलरेडी क्लोज म्हणटा. बट इट इज नॉट आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू एवरी टाइम कम एंड फॉलो. नो वी हॅव इन्फॉर्म्ड यू इन 8 सेशन ऑल्सो. 8 सेशन ऑल्सो यू डिड नॉट टॉक एनीथिंग. आता 9 सेशनाक ऑल्सो इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू एवरी टाइम रिमाइंड. आणि आम्ही कितले फावटी रिमाइंड करतो. दॅट इज द रिझन वी वर सपोज टू मेक अ प्रोटेस्ट. आता आमदार आपल्या पद्धतीन तुमचो आमदार हो अपोजिशनान आसा, काँग्रेस पक्षान आसा, म्हणटकूच अपोजिशनाची रिस्पॉन्सिबिलिटी ही चड जाता. आता तो जर गव्हर्नमेंटान असलेलो गेल्यार एक वेळ म्हणपाक शकताले की टीसीपी मिनिस्टराकडे तो कशा पद्धतीन कोत्रपण घेतलो किंवा अपोजिशनान असलेल्या आमदाराक जेन्ना अशे इश्यूज मेळटात आणि ज्या इश्यूजाचेर तो सरकाराक ट्रॅप करपाक शकता, सरकाराक कॉर्नर करपाक शकता, त्या पद्धतीन खरें म्हटल्यार हो तुमचो विषय विधानसभेन येवपाक जाय. आणि जेन्ना असेंब्ली भितरूच मंत्र्यान आश्वासन दिलेलें जाल्यार त्या मंत्र्याक त्या आश्वासनाचो उगडास करून दिवन ह्या असेंब्ली चालू असताना त्या संदर्भातले नोटिफिकेशन कित्याक येवपाक शकना? आता मी तेच प्रश्न काढला. म्हणजे आता ह्या असेंब्लीन तरी कोण तरी आमचे रेस करा. म्हणजे 7 आमचे ऑपोजिशन MLA झाला. सो जर कालूस बाब करिना जाल्यार ऍटलीस्ट दुसऱ्यांक तरी कर म्हटल्यार त्या खातीर आमी प्रोटेस्ट करून भायर सरला. म्हणजे कित्याक आता पळय बीजेपी गव्हर्नमेंट डिस्ट्रॉय करता सगळे. झाडां कट करता, फॉरेस्ट डिस्ट्रक्शन केल्ले आहा, DCPन सगळे डिस्ट्रक्शन केल्ले आहा, एडिशनल हायट, फॉरेस्ट अँड कन्वर्जन ऑफ लँड्स, एवरीथिंग इज गोइंग ऑन. सो हितून कितें आहा, जर ऑपोजिशन आता 7 जाण जर एक जाम जर ते उलयचे ना न्हू आता जाल्यार कितें आहा हेच चलतले. आतांच न्हू फुडें पासून आनी फुडले जे टर्म कितें आसतले पळय ते सेम जातले. त्या ती गरज आहा कितें सगळ्यांनी 7 जाणांनी मेळोन प्रश्न कसले आसून खंयच्याय गांवचो आसून आता आमच्या गांवचो एक आहा 7 जाणांनी घेवन तो असेंब्लीन रेस करून जाय. धीरेन एक न्हू क्वेश्चन परतून येता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जसे म्हटले की तुझे पोमुर्फा एकोशी गावातले लोक आणि युथ स्पेशली तुम्ही सगळे एकठांय राहून आता हे सगळे तुम्ही चळवळ ही करता म्हणून जेन्ना गांवचे प्रतिनिधी म्हटल्यार गांवचे पंच वांगडी आणि गांवची पंचायत ही जेन्ना गावातल्या लोकांच्या इच्छेच्या विरोधान वयता आणि इच्छेच्या विरोधान काम करता तेन्ना आमची रिस्पॉन्सिबिलिटी पहिली तांकां जाप विचारप ही जायना. कारण तांकां जर आमी जाप विचारना, आमी आमदाराक जर विचारता, आमी निवडून दिल्लेल्या पंच वांगड्यांक जर आमी जाप विचारपाक शकना जाल्यार आमी सगळे काडून गजाली जर आमदाराक सांगपाक लागल्यो जाल्यार तिचो उपयोग कितें आहा? सो वॉट इज युअर स्ट्रॅटेजी? तुम्ही जे आता हे सगळे सेव्ह विलेज म्हणून भायर सरले युथ, हे युथ आता तुम्ही तुमच्या पंचायतीक कशे कन्विन्स करतले अबाउट सेफ्टी ऑफ युअर विलेज? आता पळय आमचे पंचायतीचे पळयत न्हू सरपंच जेन्ना पयली आसली आमची पळय तेच्या घरा ऑलमोस्ट लायक 50-60 लोक बसून घरा गेले, तिका विचारले, विथ मिडिया पासून आमी गेल्ले घरा तेच्या घरा गेले, प्लस दुसरे पंच मेंबर्स आहा घरा तेंच्या घरा गेले. सगळे कितें सांगता त्या टायमार पळय आमी काय करिना ते वयरसून आमकां कॉल येता. आता वयरसून कोण येता पळय ते सांग म्हटलें तांकां. बरोबर सगळ्यांचे पंचायतीचे वयरसून कॉल येता. आता वयरसून प्रेशर येता. म्हाका पासून खूब जाण सांगले हांव तो खूब व्हडलो मनीस आहा सारको कॉल येयलो, हांव तुका सांगिना कोण तो तशें कोण तो सांगिना बट व्हडलो मनीस आहा. हांवें म्हटलें पळय तुमी सांगिना न्हू कोण व्हडलो, आमी फायट करता. तो व्हडलो आसून कोणी आसूं आमकां कितें कायद्या प्रमाणे सगळ्यांक एकूच कायदो, सगळ्यांक कायदो एकूच लागतलो. सो तुम्ही आमकां सांगा कितें आहा ते करता. बट आता कितें प्रॉब्लेम जाता, वयलो मनीस तो कोण तो कळना. आता MLA वयलो मनीस काय बिल्डर खंयचो वयलो मनीस जावं आनी कोण चीफ मिनिस्टर कॉल करता ते काय कळना आपल्याला. सो बट कितें जालें मागीर थोड्या दिसांनी कितें जालें जेन्ना आमचो MLA सांगपाक लागलो पंचायत इज डुईंग व्हेरी गुड जॉब आनी ताका वचून हार घालपाक लागलो तेन्ना कळ्ळें आमकां आमच्या तितून होच ताका जर सपोर्ट करता जाल्यार ते कितें करतले आनी पंचायत मेंबर. सो तांकां कितें आहा फायनल MLAचो जेन्ना सपोर्ट आहा पळय MLA सांगता कशें करपाचें जाल्यार ते करतलेच न्हू. आता काँग्रेसीचे 3 आमदार तातूंत युरिया लेमा हो लिडर ऑफ ऑपोजिशन, तुझो आमदार आणि आल्टन आमदार, तीनूय आमदार तेंचे जर तीनूय आमदाराचे जर आयज आमी हे पळयत जाल्यार ते खरेच युनायटेड आसा काय कितें? फॉरगेट अबाउट अदर 5 मेंबर्स.
तीन आमदाराच्या भितरूच सध्या योग्य पद्धतीन कोऑर्डिनेशन चलता काय कितें. आता हालीचीच एक इन्सिडंट आमी पळयला, ज्या इन्सिडंटान एक नवो विषय जालो तो म्हटल्यार काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आसात तांणी एक कंप्लेंट केली हायकमांडाक आपल्या की तुमचो आमदार हो ताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन वचून ताचो जो रायवल आसा ताच्या बर्थडेक तो गेलो, बर्थडेक गेलो ओके, पण तांणी थंय रावन भाशण केलें की ही इज डुईंग गुड वर्क म्हणून. आता तुझ्या पक्षाचो अध्यक्ष हो त्याचो रायवल, थंयसर ताचो कॉम्पिटिटर, आणि त्याच पक्षाचो एक आमदार वचून ताका प्रेज करता की तो बरें काम करता. दिस इज डायरेक्टली कॉन्फ्लिक्टिंग विथ अध्यक्ष. आणि हो जो सगळो मॅटर जो सध्या सुरू आसा त्या मॅटराचेर तुमी एज अ कॉन्स्टिट्युएंट म्हणून, ताचे मतदार म्हणून, ताचे लोक म्हणून तुमी ह्या विशयाकडे कशे पळयतात? एक्चुअली पळय आतां कितें आहा, आमचे एमएलए आहा पळय, आतां सॉरी प्रेसिडेंटाचें काम कितें आसता, मेन इन सगळी कमिटी आहा पळय तितून डिसिप्लीन आसूंक जाय. डिसिप्लीन आसूंक जाय आनी सगळे एक रावूंक जाय. आतां काय आहा, बीजेपीचे पळयत तुमी ते दिसा गोविंद गावडेन जर एक स्टेटमेंट केलो काँग्रेसीच्या अगेन्स्ट, बीजेपीच्या अगेन्स्ट केलो, ताका सोमतो काडलो मिनिस्ट्रीसून. आतां अमित पाटकर आहा पळय, ते यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहा की तो सांगता पळय तशें रावूंक जाय, जावं पार्टीचे कितें आहा पळय तेंचे ते फॉलोअप करूंक जाय. आतां जर लोकांक खुबशे जाणांक कितें जाता, तो आतां आमचो कालूस बाबा तूं पळयत जाल्यार चवथीच्या टायमार आमी फोटो पळयले विश्वजीत राणेच्या घरा कडेन, ओके. मागीर हांगा आमचो प्रमोद सावंताच्या घरा वयता, तो थंयसर पिक्चर काडटा. म्हणजे लोक अशें उलयता आतां की तो बीजेपीच्या हितून चड आसता काँग्रेसीच्या हितून सोडून. आतां काँग्रेसीचो जर आतां युरी बाबा आलेमो आहा, त्याच्या हांवें क्रिसमसाक केन्नाच फोटो पळोवना. ना आतां चवथीक वयतलो जाल्यार काँग्रेसीचो चवथ करपी एकटे आमदार. हय, एकटे आमदार ना, बट क्रिसमसाक तरी तेंचेर तरी पावूंक जाय, बट तेंच्या हितून केन्ना दिसना, बट ह्या हितून चड दिसता न्हू. आतां आमी तेन्ना सरप्रायज जाल्ले, आमच्या विलेजीन पासून तेणें जर घरा कवर करूं ना, बट विश्वजीत राणे वायपय रावता, तेजे प्लेस तेणें कवर केली. थंय चवथीक आमकां पिक्चर बीन ते फोटो बीन पळोवपाक मेळ्ळे. बट आतां कितें आहा पळय, उत्सव ते दिसा फंक्शन जातले म्हणटा. फंक्शन कितें आहलें, संविधान बचाव तेंचे हे चलताले, प्रोग्राम चलताले. आतां तेजे कॉन्स्टिट्युएन्सीन जर आहा प्रोग्राम, जाल्यार ऑब्वियसली तेणें थंय विजीट दिवपाक जाय न्हू. आनी ते कितें म्हणटा, एक आनी दोन फावटी न्हू म्हणटा, रिपीटेडली जाता म्हणटा. सो रिपीटेडली जाता म्हणजे यू आर डुईंग पर्पसली, न्हू, यू डोंट वॉन्ट टू अटेंड फॉर दीस फंक्शन. आनी कितें आहा, जर तूं त्या एका दीस जाल्यार कोणाकूय दिसतलें तशें. आनी इट इज हीज रिस्पॉन्सिबिलिटी टू मेंटेन डिसिप्लीन इन द पार्टी, न्हू. सो दॅट इज वाय ही हॅज टू रायट. म्हणजे प्रेसिडेंट आहा म्हणून ताका बरोवचेच पडटा न्हू, पळय अशें अशें जालां, 2 फावटी येवना, 3 फावटी येवना, तो थंय फावंड जाता, मागीर आमकां येता, तितून पार्टीचें नांव येता. हें म्हाजें सजेशन. आय एम नॉट क्रिटिसायझिंग. आतां धिरेन एक फक्त 1.5 वर्स उरलां, आणि 1.5 वर्सान आतां तुका खबर आहा की हे सुद्धा असेंब्ली सेशन जे आसा कितलेशेच डिसिजन्स आता सरकार घेवपाक लागल्या. बिकॉज आता इलेक्शन इयर असल्या कारणान इलेक्शनाच्या संदर्भात ते सगळें जाता. ह्या 1.5 वर्सान तुमच्या आमदारान हळदोणा कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत आणि तुमच्या गावाच्या बाबतीत कितें प्रायोरिटी दिवपाक जाय, आणि व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन फ्रॉम युअर एमएलए इन दीस टेन्युअर ऑफ 1.5 year? मेन थिंग कितें म्हणटा, आतां मनशाक आमकां गांवकारांक जर रावतले बऱ्या भशेन, तुमी जॉब काय दिना, जॉब भुरग्यांक कांयच ना, प्रायवेटली जॉब करता, कश्ट करता लोक आनी आपण रावता. सेकंड थिंग कितें आहा, तेंची घरां आहा ती कशी पळय, हावसिंग बोर्डाची आतां घरां घेत जाल्यार त्यो अफोर्डेबल ना, कित्याक आयजूच ते इश्यू येयल्ले आसा. लँड जे आहा पळय ते आयज बिल्डरांक दिवपाक स्टार्ट केला. म्हणजे बिल्डरांक जे लँड दिता पळय तुमी, कित्या खातीर दिता, म्हणजे सगळे गोंयकार जर रीच जाले जाल्यार तूं बिल्डरांक दिवंक शकता न्हू. आयज हें जालां की सगळ्यां कडेन घरां आसलेले हांवें जाले. आतां तूं पळयत जाल्यार आमच्या गांवांत 50-60 स्क्वेअर मीटर 80 स्क्वेअर मीटराचे घरां आहा लोकांचे. कालूच एक स्टेटमेंट दिलें मुद्दम, आता तू हो विषय काढलो म्हणून, काल एक स्टेटमेंट केला हाऊसिंग मिनिस्टर सुदीन ढवळीकर की गोंयकार बारीक घरां पसंत करिना आणि ते एप्लाय करिना बारीक घरांक म्हणून. हे खरें? आता एकोशीक उर्फ आम्ही पहिल्या बाबडे येद्या येद्या घरांनी ते लोक रावतात. सरकार असो दावो कसो करपाक शकता? हांव तेच म्हणटा. आतां पळय MDR रोड केला आमचो, MDR रोड थंयसर दाखयल्लो आहा 25 मीटर रोड. आतां प्रोटेस्ट आमी केला पळय तो MDR रोडाचो इश्यू आसलो. 2 पॉयंट घातलेले आमी, MDR रोड एंड नो डेव्हलपमेंट. आतां MDR रोड आहा पळय, it is shown in regional plan 2021. From last 20 years it has been shown. Even in 2011 it was 25 meter MDR road. आता थंय कितें जाला, 25 मीटर रोड दाखयला आनी तो घरा आहा पळय तुज्यो, त्या घराच्यो सुपरइम्पोज जाल्लो आहा. सुपरइम्पोज जाला म्हणजे आमी MLA कितें सांगले, MLA आमी एक्चुअली सांगूना,
आता सुमोटो एक्शन जे घेता हायकोर्टाचे हय, हय. त्या टायमार कितें जालें खूप जाणांक डिमोलिशिंग ऑर्डर येयली त्यो कितें खंयच्यो येयल्यो कोणाची इलिगल हावजीस स्ट्रक्चर्स आहा पळय ताका तितल्यांक पंचायतीन कितें केलें तेंचें काम केलें नोटिसी सर्व करपाचें नोटिसी सर्व करून एमएलए कडेन गेले थोडे जाण आपल्या घराक डिमोलिशिंग येयला कोणाक शॉपांक डिमोलिशिंग येयला एमएलए कितें सांगलें एक काम कर तुझे जर सर्वे प्लॅनार कोणाची घरां आहा पळय प्रायर टू रिजनल प्लॅन म्हणजे जर 1990चे आहात 91 आहात तुझे 1917चे बीन आतां घरां आहा पळय त्यो म्हणलो कोणाचे घरां आहा पळय प्रायर टू रिजनल प्लॅन दॅट विल नॉट बी डिमॉलिश ओके दॅट विल नॉट बी डिमॉलिश ते म्हाकाय खबर आहा कायद्या प्रमाणे बट वेन एमडीआर रोड ऑफ 25 मीटर इज शोन ओवर देयर how the houses will not be demolished obviously it is going to demolish not now then another 2 years time or 5 years time मागीर आमी कितें केलें काल प्रोटेस्ट केलो पळय तेन्ना हांवें सांगलें पळय ह्या एश्युरन्सीस दिता पळय तेन्ना तूं बिश्टे फॉल्स इन्फॉर्मेशन दिवं नाका लोकांक म्हणजे घरा जर रिजनल प्लॅन आहा इफ नॉट नाव जाल्यार अनदर 5 years टाइम or another 10 years टाइम कित्याक एवरी 10 years टाइम आमचे रिजनल प्लॅन चेंज जाता आनी ते कितें आसता प्लॅनिंग एस्पेक्ट ते कितें करता आता पळय 25 मीटर लँड बीन कितें प्लॅनिंग केलां आसतलें तेंच्यांनी थंय एक मायट बी जेटी दिला आसतलें जेटी दाखयला तेंचे फ्युचर प्लॅनिंग आसतलें कोल्ड ट्रान्सपोर्टेशन आसूंक शकता सागरमाला प्रोजेक्ट आसतले तर आनी कितें आसतलें एक्टिविटीज ते आमकां कळचे ना आतां वी आर नॉट एक्सपर्ट इन ते पण कितें आहा वेन 25 मीटर रोड म्हणजे कितें आहा फॉर दोज पर्पसीस जावं नॅशनल हायवे आसता आतां पोमुर्पा फ्रॉम पोमुर्पा टू पेंजीमसून तू पोमुर्पा येत आनी हॉल्दोना वचत जाल्यार चोर्ला घाट क्लोज आहा सो मायट बी ते आसूंक शकता सो त्या खातीर आमी कितें केलें हो आहा पळय आतां फाल्यां म्हटल्यार आयज लोक कितें करता आयज पर्यंत कोणाची 1 मीटर रोडासून टच घरा आहा पळय ते आपले रिनोवेशन करता 20-20 लाख 40 लाख कन्स्ट्रक्शनाक मोडटा थंयसर फाल्यां जर तांकां आतां सडनली 2 वर्सांनी येयले ते दे आर लुजींग देअर मनी दे न्हू सो हे रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची एमएलएन सांगूंक जाय जावं पंचायतीन सांगूंक जाय पळय तुमी करता तुमच्या रिस्कार करा इन्फॉर्म तरी करूंक जाय लोकांक खबर आसना न्हू सो रिजनल प्लॅनाचे आमी इश्यू काडलो सो 25 मीटर रोड आहा पळय ते घरा तुमचे वयतलेत म्हणून फॅक्ट सांगपाक परत आमकां एमएलएचो काल असेंब्लीक फर्स्ट डे भितर सरतात ते पोमुर्पाच्या विलेजीचे प्रोटेस्टाचे विचारले तेन्ना एमएलए सांगता ना ते आमी खंय मिसलीड करता मिसगायड करता आनी फॉल्स इन्फॉर्मेशन आमी दिता म्हणटा द हाऊसेस 25 मीटर रोड विच इज देयर आनी रिजनल प्लॅनार जर तेंचे स्ट्रक्चर्स आहा दॅट विल नॉट बी डेमॉलिश एट ऑल सो परत ते स्टेटमेंट दिता आता स्टेटमेंट दिलो परत मातशें म्हाका दुसरे एक व्हिडिओ हेजेर येयले क्लिप येयले मिडियाचे की मागीर तो सांगता कितें ओन्ली थिंग द लँड अंटील एंड अनलेस द लँड इज नॉट एक्वायर्ड म्हणजे हांव कितें म्हणटा आतां जर कोण पेशंट बरो ना कोणाक आतां कॅन्सर जाला दुयेंस जाला कितें दुयेंस जाला म्हणजे तेजेर काम कितें मेडिसीन घेवपाचें आनी फूल जे कितें आहा पळय ते ट्रिटमेंट करून सारकें क्लियर जावपाक जाय न्हू सो आतां आमचो एमएलए कितें करपाक सोदता ताका आतां जर दुयेंस जाला तो कितें म्हणटा तूं कांय करूं नाका तुजें दुयेंस ऑटोमॅटीक सारकें जातलें तशें जालें न्हू तें तूं कांयच करूं नाका दुयेंस सारकें जातलें म्हणटा बट कितें आहा फायनली हांव कितें म्हणटा तो 25 मीटर रोड आहा पळय तो 15 मीटर जावंक शकता 10 मीटर जातलो बट कितें तरी करतलेच न्हू ते कमी करून करतलेच ते एक्विजिशन प्रोसेस आहा पळय दॅट इज अ ऑथॉरिटीज प्रोसेस ते प्रोसेस जातलोच हांव एक्विजिशनाचें कांय उलोवंकूच ना एक्विजिशन केन्ना जातलें पयलीं एक्विजिशन जातलो मागीर तुका ऑर्डर येतली ऑर्डर येयली म्हणून तो मागीर कितें सांगता आय विल स्टँड विथ द पीपल एंड आय विल टेक यू टू कोर्ट आतां हांव म्हणटा एवरी टायम तूं जर लोकांक सगळ्यांकूच सांगता तूं कोर्टान व्हरतलो हांव पळयतलो हांव कोर्टान पळयतलो हांव कोर्टान आमी कोर्टान वचपाक हांगा येयला एमएलए आमी कित्याक हाडला एमएलए हाडला आमी चेंज हाडपाक आनी इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ एमएलए लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन तुका रायट आहा भितर वचपाक आनी कायदे हाडपाक आमकां रायट ना न्हू आमी आमचें कितें आहा आमी तुका वोट मारून हाडला आनी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आसता तुमी कायदे हाडपाचे जाता ते आतां त्या खातीर आमी सांगता असेंब्लीन वचून तुमी रेज करा हे इश्यू जेन्ना तुमी इश्यू रेज करतले पळय तेन्ना तुमी कायदे अमेंड करतले आतां पळय 17(2) कायदे हाडटा पळय तेन्ना तुमी ओगी रावता 39 कायदे हाडटा पळय तेन्ना कांय ना आनी आतां रोडार एमडीआर रोड जेन्ना जाता पळय तेन्ना कायदे हाडपाचे तुमकां आतां हे दीस इज कोर्ट विल सी म्हणटा म्हणजे ह्या एका तुमी कायदे हाडूंक शकना म्हणटा म्हणजे एका कायदे हाडूंक जाय आनी बंद करूंक जाय न्हू कायदे हाडूंक जाय आनी बंद करपाक जाय खूब महत्वाचो मुद्दो धिरेनान सांगलो आनी हालींच्या तेंपार आमी पळयतात की आमदार आमी कित्याक वेंचून हाडटात तर त्या आमदारांनी असेंब्लीन वचपाक जाय लोकांक जशा पद्दतीन कायदे जाय तशा पद्दतीन कायदे करपाक जाय खंयच्या कायद्यान कशा पद्दतीन बदल जावपाक जाय तशे ते बदल घडपाक जाय आतां कालूच आमी हावजिंगाचो विशय पळयलो की प्रधानमंत्री आवास योजना गोंयकारांक ती लागू जावपाक शकना 10 वर्सां जाली ती येवजण लागू जावन गोंयकारांक जर ती लागू जायना जाल्यार गोंयकारांक लागू करपाक तातूंत कितें बदल जावपाक जाय ह्या खातीर काम करपाची गरज आसली आयज अशी जाल्या परिस्थिती की सरकारा कडल्यान तुमकां काय
गरज ना, आपूण दिता. तुका घर जाय मरे, आमदार बांदून दिता. तुका रस्तो जाय मरे, आमदार आपल्या बोल्सांतल्यान रस्तो बांदून दिता. तुजें अमकें जावंक जाय मरे, तूं कितें मारुता जग रे, आपूण तुका कोर्टान केस तुजी कोर्टान आपूण लडयता. आतां अशें जर आमदार वागपाक लागले, ज्या आमदारांनी सरकाराच्या मार्फत ह्यो सगळ्यो गजाली करपाक जाय, ते आमदाराक वैयक्तीक पातळीचेर सगळें करपाक लागल्या. आमदार दुकानां दितात, आमदार लोकांक आपल्या पयशांनी भोंवडेर धाडटात, आमदार रस्ते बांदतात, आमदार आपल्या पयशांनी गटारां बांदतात, आमदार आपल्या पयशांनी घर दुरुस्ती खातीर पयशे दितात. हे सगळे जर आमदार करपाक लागले आणि सरकारा कडल्यान नाका, सरकारा कडल्यान ते मेळचे ना अशें जर आमदार म्हणपाक लागले जाल्यार म्हाका दिसता खंय तरी चूक घडटा. आमच्या कडल्यान आमदार निवडच्या बाबतीत तरी चूक घडटा. नाजाल्यार जे आमदार निवडून येतात ते स्वताचे कर्तव्य कितें हें समजपाक तरी म्हाका दिसता चूक घडटा. ही चूक बेगींतल्या बेगीन सुदारपाक जाय, कारण ही जर चूक अशीच उरत जाल्यार फाल्यां आमदार म्हणटकीर तुमकां सरकाराची गरज ना आनी कांय गरज ना, तुमकां आपूण पळयतलो. म्हणटकूच ते आमदार जावपाक शकनात. ते मागीर भाटकार जातले, ते मागीर मालक जातले आनी लोक मागीर ऑटोमॅटीक गुलाम जातलो. ही गुलामी आमी पत्करतले काय कितें, ह्या प्रश्नाची जाप प्रत्येकान स्वताक हो प्रश्न विचारचो पडटलो आनी ताची जाप सोदची पडटली. धीरेन बाब, खूब खूब धन्यवाद तुजे. तुज्या सारके भुरगे हे म्हाका दिसता प्रत्येक गांवांत तयार जावपाची गरज आसा. आनी हे भुरगे तयार जाता आसतना पयलीं आमकां जर सुरवात खंयसून करपाक जाय जाल्यार ती थळाव्या पंचायती पासून करपाक जाय. पंचायतीन अशा पद्दतीन आमकां पंचायतीचे वांगडी वेचून हाडपाक जाय जे आपल्या गांवा खातीर ठामपणान उबे रावतले. ते जेन्ना स्ट्रॉंग आसतले तेन्नाच ऑटोमॅटीक आमदार स्ट्रॉंग आसतलो, ऑटोमॅटीक सरकारूय स्ट्रॉंग जातली. सुरवात आमकां पंचायती पासून करची पडटली. आनी म्हाका दिसता आतां पंचायत वेंचणूक जेन्ना जातली त्या पंचायत वेंचणुकीन तुमी तुमचो पोमुर्फा गांव हो त्या बाबतींत एक कितें तरी गोंयाक देख दाखोवपी कितें तरी कृती तुमच्या कडल्यान घडटली. तुजे खूब खूब धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.